श्री स्वामी समर्थ. अध्याय 11, त्यामधील भाग 2. दुलाजी असे भ्रांती द्रव्य वेची वृथा आपुली, इतुके वेचून या पुत्रासी व्रतबंध करी परियेसी. गायत्री कवी उपदेशी करील आचार कवणे बरी, एक म्हणतीसी हो का भलते, मिष्टान्न स्वेच्छा आम्हा करीते. देकार देईल हरण्य वस्त्रे, जाड नाही त्याच्या मंत्रा, ऐसे नाना परी लोका विचार करीतसी अनेक. माता पित्यास अत्यंत दुःख, देवदेवक करिताती, चौल कर्म एरे दिवसी, भोजन चोलमनीसी. पुनरुपी अभ्यंग करुणी हर्षी, यदोपवीत धारण केले, मंत्रपूर्वक यदोपवीत धारण करवती समस्त. सहभोजन करवाया गृहात, घेऊनी गेली माता, भोजन करी माते सवे, निरोप घेत एका भावे. मौजी बंधन असे करावे, म्हणून आला पित्याजवळी, विधियुक्त मार्ग मौजी देखा. बंद केले त्या बालका, सहमुहूर्त आला तात्कालिका, मंत्रोपदेश करीती झाला, गायत्री मंत्र अनुक्रमेसी. उपदेश देता परियेसी, बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवना पुढे, गायत्री मंत्र कुमरासी होता. भिक्षा घेऊनी आली माता, वस्त्रे अभरण्य रत्न खचिता, देती झाली तयावेळी, पहिली भिक्षा घेऊन करी, आश्विवर्चन देती नारी, बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार्य धर्म वर्तसे. पहिली भिक्षा येणे परी, देती झाली प्रतिकरी, अग्नी मिळे म्हणून उच्चारी, ब्रह्मचारी तैवेळी. दुसरी भिक्षा देत माता, उच्चार केला यजुर्वेदा, लोक समजता तटसा, माता तुकती तैवेळी. तिसरी भिक्षा देत माता, होय सामवेद पडता, अग्नयाही गायन करिता, वेददिन म्हणतसी. सभा समस्त विस्मय करी, पिता हर्ष निर्भरी, मुका बोले वेदतिनी. सभा समस्त विस्मय करी, म्हणती होईल कर्णिकर, याते म्हणून हे नर, होईन देवाचा अवतार, म्हणून करी नमस्कार. जगद्गुरुचे ते समयी, इतुक्यावरी तो बालक, मातेसी म्हणतसी ऐक, तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणूनी, नवेची बोल तुझा मिथ्या, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, निर्धार झाला माझी या चित्ता, जाऊ तीर्थे आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी, वेदभाष्य मनोहारी, करणे असे परियेसा. ऐकोनी पुत्राचे वचन, दुःख दाटले अति गहन, उदके भरली अडती नयन, आली मूर्छांना तयावेळी. निर्जीव होऊनी क्षणेक, करती झाली महाशोक, पुत्र माझा तू रक्षक, केली आशा बहुमणी. अमृते रक्षिती म्हणूनी, होती आशा फारमणी, न बोलसी आमुच्या गुणी, मुके म्हणवसी आपणासी. नायको कधी तुझिया बोला, आता ऐकता संतोष झाला, पूजणे ईश्वर फळला, म्हणून विश्वास केला. ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणती बाळिका, अलोंगनी कुमारिका, कृपा बाकी तैवेळी. म्हणून मातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान,
नको दुखवू अंतकरण, आम्हा करणे तेची असे. तेतू अनेक पुत्रचारी, होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी, करतील मनोभावेसी. तू वा आराधिला शंकर, जन्मांतरीचे पूर्वपार. म्हणून ठेविले मस्तक कर, मग जाहली जाती स्मृती. पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत, परम जाहली विस्मित. श्रीपाद वल्लभ जाणूनिया, देखुनी माता तये वेळा. नमन केले चरण कमळा, श्रीपाद उडून अवलीला. सांगती गोप्य अवधारा, ऐक माते ज्ञानवती. हा बोल करी हो गुप्ती, संन्यासी आम्ही येती. अलिप्त असो संसारी, याची कारणे आम्ही आता. हिंदू समस्त तीर्थयात्रा, कारण असे पुढे माता. बोलत पुत्रासी, श्रोते सावध परियेसा. पुत्रासी विनवी तये वेळ, आम्हा नाडूनी जाशील. अनेक डोळा न देखा बाळ, केवे वांचो पुत्र राया. धाकूटपणे तुम्ही तापास, धर्मी कोण असे हर्ष. धर्मशास्त्र ख्याती सरस, आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्ष 12, गृहस्थाश्रम धनंतरा. घडती पुण्य अपरंपार, गृहस्थशनी सुख असे. मुख्य आश्रम असे गृहस्थ, अचरांत होय अतिसमर्थ. संन्यास घ्यावा मुख्यात, धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठन करावे वेदावेदिका. व्यह होता गृहस्थीनी की, पुत्रदिका लाधावे. यदाधी कर्म साधोनिया, पदनंतर संन्यास करणे न्यावा. येणे विधी आचरणीया, अग्राह्य संन्यास बाळपणी. समस्त इंद्रियांनी संतोष व्हावी, मुनीची वासना पुरवावी. नंतर तपाची वाट धरावी, संन्यास घेता मुख्य असे. ऐकुनी मातेचे वचन, गुरु सांगती तत्वज्ञान. नामधारक सुमन, करुणी एक म्हणे सिद्ध. गंगाधराचा नंदन, श्रोतया सांगे नमन. परिसा तुम्ही समस्त जन, गुरुचरित्र विस्तार. पुढे वर्तिले अपूर्ण ऐका, सिद्ध सांगे नामधारका. महाराष्ट्र भाषा करुणी टीका, सांगे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह स्वयंपाख्यानो सिद्धनामक धारण संवादे. श्रीपाद अवतार बालचरित्र नाम 11 अध्याय 11. ओवी संख्याक 107. श्री गुरु दत्तात्रय प्रणामस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.